नमस्कार. आज आपण बनवणार आहोत राणी माशाचं कालवण. त्यासाठी हे राणी फिश घेतलेत, मी स्वच्छ धुवून घेतलेत. राणी माशाच्या कालवणासाठी 6-7 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलाय, 3 कोकम घेतलेत मी, 1 टोमॅटो कट करून घेतलाय, अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप करून घेतले, 1 कांदा कापून घेतलाय, 1 लिंबाचा रस घेतलाय, हळद घेतली आहे, लाल तिखट घेतलाय 2 चमचे, 2 चमचे धन्याची पूड घेतली आहे, 1 चमचा मालवणी मसाला घेतलाय आणि मीठ घेतलंय. सगळ्यात आधी एक प्लेट घेतली आहे मी, त्यात 1 चमचा लाल तिखट घालते, 1 चमचा धन्याची पूड घालते, चवीनुसार मीठ घालते, थोडी हळद घालते, 1 लिंबाचा रस घालते आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. किंचित पाणी घालते मी यात. किंचित पाणी घालून सगळं मिक्स करून घेते. पाणी घातल्यामुळे सगळा मसाला एकजीव होतो. आता आपण जे राणी मासा घेतलाय त्याला मसाला लावून घ्यायचा आहे आणि फ्राय करून घेणार आहोत आपण हे फिश आधी. काढून ठेवते मी दुसऱ्या प्लेटमध्ये. एक 5-7 मिनिटं असंच राहू देऊया आपण. आणि फिश फ्राय करूया. मग तवा ठेवलाय मी गॅसवर. फिश फ्राय करण्यापुरतं तेल घालते आणि त्यातच आपण फिश फ्राय करून घ्यायचे. एक बाजू छान फ्राय होऊ दे. फिश एका बाजूला फ्राय होतोय तोपर्यंत आपण वाटण करूया. आलं, लसूण, टोमॅटो, खोबरं आणि कांदा बारीक वाटून घेते. थोडं पाणी घालते. वाटण झालंय आपलं. माशाची एक बाजू फ्राय झाली असेल आपली, उलटून घेते मी. दुसरी ही बाजू आपण छान फ्राय करून घेऊ. फिश आपला छान फ्राय झालाय. आता गॅस बंद करते. कढई ठेवली आहे गॅसवर. तेल टाकले मी 3 चमचे. कढीपत्ता घालते आणि वाटण जे केलं होतं खोबरं, टोमॅटो, कांदा, आलं, लसूण ते घालते. छान आपल्याला तेल सुटेपर्यंत वाटण फ्राय करून घ्यायचे. ह्यातच लाल तिखट घालते. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
धन्याची पूड घालते, मालवणी मसाला घालते. मालवणी मसाला नसेल तुमच्याकडे तर अगदी बघू शकता. हळद घालते थोडी. छान तेल सुटेपर्यंत आपण हे फ्राय करू. मसाला आपला छानपैकी फ्राय झालाय. आता मी मिक्सरच्या भांड्यात पाणी घालू. त्यात पाणी घालते. तुम्हाला किती घट्ट हवं आहे त्यानुसार पाणी घाला. आता आपण उकळी येऊ देऊ. यातच मी 3 कोकम घालते. कोकमामुळे छान आंबटसर चव येते. कोकम नसतील तर मग चिंचेचा कोळे घालू शकता. मीठ घालते चवीनुसार. फिशलाही आपण मीठ लावलं होतं त्यानुसार मीठ घालते. बघू शकता कालवणाला उकळी आली आहे. आता मी फ्राय करून घेतलेले फिश ह्यात सोडते. आणि तव्यावर जे तेल उरलंय तेही यात घालते, म्हणजे वेस्ट होणार नाही. एक 2 मिनिटं झाकण ठेवते. उघडून बघूया. बघू शकता छान आपलं राणी माशाचं कालवण तयार आहे. सर्व करून घेते. तयार आहे राणी माशाची करी. नक्की रेसिपी ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.